आज परभणी येथील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये आम्ही आलो। आज वंचित बहुजन आघाडीकडे काही विद्यार्थ्यांची तक्रार होती। या देशाचं भविष्य घडवणारे काही विद्यार्थी आज या स्टेडियममधून देशाच्या बॉर्डरवरती जाणार आहेत, काही पोलीस भरतीमध्ये जाणार आहेत आणि पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांची अडवणूक या स्टेडियमच्या माध्यमातून काही या ठिकाणच्या व्यवस्थापनाकडून होत आहे। म्हणून ती तक्रार आमच्याकडे आली। आज आम्ही या स्टेडियमची पाहणी केली। आज ही स्टेडियमची पाहणी करत असताना वंचित बहुजन आघाडीच्या आणि आमच्या लक्षात आलं की या स्टेडियमच्या नावाखाली हजारो करोडो रुपयाचा निधी या क्रीडाच्या माध्यमातून या ठिकाणचे भ्रष्ट पुढारी असतील, या ठिकाणचं भ्रष्ट प्रशासन असेल, हे घेण्याचं या स्टेडियमला लुटण्याचं काम या ठिकाणी होतं आहे। आज येताना दुर्दैव्य विद्यार्थ्याला ग्राउंडमध्ये येण्यासाठी 200 रुपयाचा कर शासनानं अवैधरित्या घेण्याचा प्रकार आज आमच्या डोळ्यासमोर आलेला आहे। या चॅनलच्या माध्यमातून या परिसरामध्ये जे काही अकॅडमीचे विद्यार्थी आहेत, या सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण या देशाचं भविष्य आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी निःशुल्कपणे या ठिकाणी वॉर्मअप करण्याची व्यवस्था या ठिकाणच्या प्रशासनाने या जिल्हा क्रीडा विभागाने दिली पाहिजे। जर या ठिकाणी या जिल्हा क्रीडा विभागाने या स्टेडियममध्ये या विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा नाही पुरवल्या तर या स्टेडियमला टाळा ठोकण्याचं काम देखील वंचित बहुजन आघाडी करणार आहे। उद्या जिल्हाधिकारी साहेबांची आम्ही या ठिकाणी भेट घेणार आहोत। विद्यार्थ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यासाठी आमच्या सोबत यावं। आपल्याला हे स्टेडियम निःशुल्कपणे खुलं करण्यासाठी आज उद्या जिल्हाधिकारी साहेबांची आम्ही भेट घेणार आहोत। आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी बाळगतो।